हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. नमस्कार सगळ्यांना. कसं काय आहेत सगळे? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा मी पूजा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर संपूर्ण असं म्हणजे मिनी व्लॉगची सुरुवातसुद्धा आहे ना देवपूजापासूनच सुरुवात करूया. तर म्हणजे नाईटचा असा मिनी व्लॉग होता. तर 10 सांजाला म्हणजे संपूर्ण अशी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. मग नंतर म्हणजे घरातल्या संपूर्ण अशा कामाला सुरुवात केली. तर हातपाय वगैरे धुवून आहे ना फ्रेश झाले होते. मग नंतर म्हटलं लगेच दिवाबत्ती करावा. मग तिथूनपासूनच म्हणजे घरातले संपूर्ण अशा कामाला सुरुवात करूया. मग संपूर्ण असा दिवस पण आणि रात्र पण मस्त अशी जाती आणि फ्रेशसुद्धा वाटतं घरसुद्धा. तर मस्त असं दिवाबत्ती केली, त्याचबरोबर धूपसुद्धा लावलं देवापुढं. संपूर्ण घरात फ्रेश वाटतं आणि मस्त असा वास सुगंधसुद्धा राहतो. तर घरातसुद्धा वातावरण खूप छान प्रकारे वाटतं. तर म्हणजे छान पण वाटतं एक दिवाबत्ती करून. तर दिवाबत्ती झाली होती, त्याचबरोबर घरातली संपूर्ण अशी कामं मी भराभर आवरून घेतली नंतर. आणि याच दरम्यान ना आमच्या आरू मॅडमसुद्धा गेल्या होत्या म्हणजे मंदिरात पूजेसाठी. तिच्या पप्पासोबत दररोजच जातात त्या. तर तिथून काही प्रसाद आणला होता माझ्यासाठी. त्याचबरोबर शेजारच्या ताईंच्या मिस्टरांचं म्हणजे प्रमोशन झालं होतं. तर त्याच्यासुद्धा म्हणजे काजू कतली आणि लाडू आम्हाला भेटले होते म्हणजेच गिफ्ट म्हणून असंच. तर इकडे झाला होता संपूर्ण असा स्वयंपाक तयार म्हणजे आपली बाजरीची भाकरी आणि भाजी. आणि इकडे एका साईडला टाकलं होतं म्हणजे आरूचा मस्त असा मसाली भात म्हणजे बिना मसाल्यांचा भात लागतो तिला. तर आम्ही रेग्युलरमध्ये भात वरण खात नाही. तर आम्हाला भाजी आणि पोळी लागती आणि मस्त अशी म्हणजे एखादी चपचपीत भाजी. तर एवढ्यातच आमचं काम होतं. तर आरूसाठी मस्त असा म्हणजे भात टाकला होता की एका साईडला. आणि आज फौजीने आणली होती फ्रेश अशी मस्त अशी भाजी, कारण की मंगळवारच्या बाजारात म्हणजे तर बुधवारी असा बाजार भरतो इकडं. तर त्यांनी ते तिथून काही भाजीपाला आणला. त्याचबरोबर चक्क मी अशा 2 लोणच्याच्या बरण्या आणल्या होत्या ना, तर त्यातली एक मोकळी झालती. तर ती बरणीचं जुगाड मी फक्त आपल्या मिठासाठी केली. तर मस्त असं माझं संपूर्ण मीठ त्यात बसून गेलतं आणि एक बरणी संपूर्ण अशी मी फिनिश करून टाकली होती लोणच्याची. मला ते आश्चर्य वाटलं. आणि आता चक्क आता दुसरी बरणी माझी संपूर्ण म्हणजे थोडी थोडी करता आता ती चालली आहे म्हणजे खतम करायचं काम. तर एवढं लोणचं खाते. मला आश्चर्य वाटलं की कसं काय मी एवढं लोणचं खायला लागले, कारण की मला लोणचं प्रत्येक भाजीसोबत खायला भरपूर आवडतं. तर कुणाला म्हणजे ना भाजीसोबत लोणचं म्हणजे नेहमी आवडतं खाण्यासाठी. मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आजचा मिनी व्लॉगसुद्धा कसा वाटला ना तुम्हाला तो सुद्धा सांगा. तर चलो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.